नमस्कार सर्वांना माझा. मी सरला हिरेमठ. आपण मागील एपिसोडमध्ये वेदकालीन ब्रह्मचारिणी ब्रह्मवादिनी यांची आपण माहिती घेतली होती मागील एपिसोडमध्ये. तर मला असं वाटतं की ह्या ही 5000 वर्षापूर्वीची जी आपली संस्कृती आहे तर तिला काय त्यामध्ये वेदाची निर्मिती झाली आणि म्हणूनच त्याला वैदिक काळ असं म्हटलं जातं. तर मग हा वैदिक काळ म्हणजे काय किंवा हा वैदिक काळ कशा प्रकारे होता, त्या काळामध्ये आपली भारतातली सामाजिक, राजकीय, आर्थिक कशा प्रकारची व्यवस्था होती आणि अनेक अशा प्रकारचे कुतूल आणि विचार होते. आणि त्याचबरोबर जेव्हा आर्य संस्कृती आपल्यात अस्तित्वात आली त्यापूर्वी इंडस व्हॅली नावाची जी संस्कृती होती तिलाच आपण सिंधू संस्कृती म्हणतो. मोहनजादो आणि हरप्पामध्ये ज्या काही गोष्टींचा शोध लागला तर त्या सिंधू संस्कृती ही देखील त्या सप्त सिंधू प्रदेशामध्येच होती. आणि जेव्हा तिचा ऱ्हास झाला त्यानंतर ही आर्य संस्कृती म्हणा किंवा वैदिक संस्कृती निर्माण झाली. तर आज आपण पाहूया की हा वैदिक काळ म्हणजे काय, वैदिक सभ्यता म्हणजे काय आणि आपण कशा प्रकारचं वातावरण त्या समाजामध्ये त्या काळामध्ये पाहूया. तर आपण म्हणू की आज आपण वैदिक काळाची माहिती घेऊया. या 5000 वर्षापूर्वी आपल्या प्राचीन भारताचा इतिहास हा ज्ञानवर्धक व प्रगतिशील, त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रात, राजकीय, समाजव्यवस्था, धार्मिक व्यवस्था, कौटुंबिक व्यवस्था इत्यादीचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पूर्वीच्या एपिसोडमध्ये आपण फक्त स्त्रियांचीच माहिती पाहिली होती. तर हा जो आपला इतिहास आहे, जुना काळ आहे, तुम्ही म्हणताल की काय करायचं हा जुना इतिहास पाहून. तर हा जो आपला इतिहास म्हणजे भूतकाळ असतो तो आपल्याला भविष्यकाळासाठी एक दुवाचं काम करत असतो. तर आपल्याला म्हणजे यात चर्चा करायची आहे की या वैदिक काळातली सभ्यता कशी होती किंवा याला वैदिक काळच का म्हणतात. कारण आपली संस्कृती श्रेष्ठ आहे. कारण त्या काळामध्ये जगामध्ये किंवा इतर विश्वामध्ये इतर ठिकाणी कुठलाच सुसंस्कृतपणा आढळून येत नव्हता. रानटी अवस्थेमध्ये इतर राज्य होती. तर पाहूया आपण की आपल्या भारतामध्ये, ह्या प्राचीन भारतामध्ये कशा प्रकारचे इतिहास आणि संस्कृती कशी विशाल आणि समृद्ध आहे. तर हे आजच्या युवक युवतांना किंवा युवतींना याची माहिती पाहिजे की आपण आज जे सुसंस्कृत नागरिक आहोत. तर आज आपण कुठे आहोत याचा परिचय होण्यासाठीच हा माझा खटाटोप आहे. तर थोडा प्रयत्न करूया. कारण इतिहास एक हा वादाचाच विषय असतो, परंतु हे एक ज्ञानाचं भांडार असतं, खजिना असतो. या खजिन्यामध्ये अनेक अशा प्रकारची रत्ने असतात व त्यातील आपण रत्नांचा स्वीकार करूया किंवा त्यांच्या प्रकाशामध्ये आपलं जीवन उजळून घेऊया. तर सुरुवातीला मी सांगते की आपली जी आर्य संस्कृती आहे तर या आर्य संस्कृतीचा उगम आणि उदय केव्हा झाला. तर ही जी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाल्यानंतरच काही कालांतराने जी संस्कृती आपल्या भारतात उदयाला आली त्या संस्कृतीला आपण वैदिक संस्कृती किंवा आर्य संस्कृती या नावाने ओळखतो. तर या ठिकाणी वैदिक काळाची माहिती आपणास वेदातून मिळते. म्हणजे वेद हा सर्वात प्राचीन ग्रंथ किंवा या जागतिक लेवलला सुद्धा की अशा प्रकारचं जे वाङ्मय होतं त्याच्यामध्ये ऋग्वेद हा सर्वामध्ये एक जुना ग्रंथ म्हटला जातो. किंवा यातूनच आपल्याला आपली प्रगती किंवा आपला जो काही संस्कृतीचा ठेवा आपल्याला आढळून येतो. म्हणूनच याला वैदिक सभ्यता असेही म्हणतात. तर हा जो वैदिक काळ होता साधारणपणे इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 500 एवढा मानला जातो. आता या वैदिक काळाचे 2 भागामध्ये विभाजन केलेले आहे. एक पूर्व वैदिक काळ आणि दुसरा उत्तर वैदिक काळ. तर प्रथम आपण पूर्व वैदिक काळाची माहिती घेऊ. यालाच ऋग्वेद काळ देखील म्हणतात. कारण हे वैदिक सभ्यतेचे मुख्य जे होते आर्य, तस त्याला आर्य संस्कृती देखील
म्हटली जाते किंवा ओळखली जाते. तर या आर्यांचा जो सभ्यतेचा विकास झाला तर तो हा प्राचीन भारताचा प्रवास जो झालेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तर मला वाटतं की जर आपण हडप्पा संस्कृती घेतली तर ही आर्य संस्कृतीच्या पूर्वीची आहे. म्हणजे आर्याची जी संस्कृतीचा जो प्रवास आहे तो उलट्या दिशेने झालेला आपल्याला आढळून येतो. तुम्ही म्हणाल उलट्या दिशेने म्हणजे काय? तर हा जो हडप्पा आणि मोहनजादो संस्कृतीचं उत्खननामध्ये ज्या काही आपल्याला आपल्या भारताच्या जी सभ्यता होती ती जी पाहायला मिळत होती, तर या ठिकाणी ही जी संस्कृती सिंधू संस्कृतीमध्ये आढळून येते, तर त्या ठिकाणी या सिंधू संस्कृतीचं शहरीकरण झालेलं होतं. कारण त्या ठिकाणचे रस्ते, त्या ठिकाणची घरे, पक्क्या विठा जो काही उत्खननामध्ये सापडलं त्याच्यानुसार असं वाटतं की हडप्पा ही संस्कृती ही सिंधू संस्कृती ही आर्य संस्कृतीच्या पूर्वीची होती. याबद्दल आपल्याला पुढील भागामध्ये चर्चा करायची आहे. कारण या ठिकाणी विषयांतर होईल म्हणून मी इथेच हा विषय थांबवते आणि पाहूया आपण की तर मग ही आर्य संस्कृती होती. तर या काळामध्ये नगराचा विकास न होता या ठिकाणी ही संस्कृती ही ग्रामीण स्वरूपाची आपल्याला आढळून येते. कारण यांच्यामध्ये या समाजामध्ये व्यवसाय कोणता होता? तर पशुपालन होता. त्यांची घरे दारे त्यांची समाज व्यवस्था ही आपल्याला काय वाटते की एक ग्रामीण स्वरूपाचं आर्य संस्कृती आढळून येते आपल्या. तर ही आर्य संस्कृती किंवा हे आर्य कुठून भारतामध्ये आले याबद्दल देखील अनेक मतांतरे आहेत. ते आपण हे देखील पुढील भागामध्ये सेपरेट पाहूया. तर तुम्हाला आवडेल का अशी आपली पूर्वीची संस्कृती आणि आजच्या आपण आधुनिक संस्कृतीमध्ये काय विचार करतो? तर हे भावी पिढीला म्हणजेच आजकालच्या तरुण युवक युवतीला हे माहीत होणं आवश्यक आहे की आपले पूर्वज कोण होते, कसे होते, त्यांची देखील संस्कृती कशी होती की ज्या काळात 5000 वर्षापूर्वी इतर म्हणजे देशामध्ये कुठल्याही प्रकारची प्रगत संस्कृती आढळून येत नव्हती. तर आपला जो हा समाज आहे आर्य संस्कृत तो म्हणजे फार अशा प्रकारचा प्रगत होता. तर मला वाटतं की पुढील भागामध्ये इथून पुढं आपण त्यांची आर्थिक, सामाजिक, राजकीय पैलूचा विचार करूया. आवडेल का तुम्हाला? तर तुम्हाला या ठिकाणी पुढील भागामध्ये आपण परत भेटूया. धन्यवाद.